नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे जी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन बँक दिलेली आहे, ती क्वेश्चन बँक आज आपण पाहणार आहोत. त्या क्वेश्चन बँकमध्ये गणित भाग 1 प्रकरण संभाव्यता हे पाहणार आहोत. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग प्रकरण संभाव्यता पाहू. त्यामध्ये प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. प्रत्येकी 1 गुणाचे प्रश्न MCQ प्रश्न आहेत. त्यामध्ये खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. आपल्याला माहिती आहे संभाव्यता ही 0 आणि 1च्या दरम्यान असते आणि 0 आणि 1 गृहीत धरू. मग आता इथं बघा, कोणती असू शकणार नाही. 1 पेक्षा जास्त किंवा 0 पेक्षा कमी असणारी आहे का कुठं? हे पहा इथं B नंबरला 1.5, म्हणून ही संभाव्यता असू शकणार नाही. पर्याय क्रमांक B, ही संभाव्यता असू शकणार नाही. नंतर दुसरा प्रश्न, n ऑफ a बरोबर 5, p ऑफ a बरोबर 1/2, तर n ऑफ s बरोबर किती? तर आपल्याला सूत्र आहे आपल्याकडं p ऑफ a बरोबर n ऑफ a भागिले n ऑफ s. p ऑफ a बरोबर n ऑफ a भागिले n ऑफ s. मग इथं किमती दिलेल्या आहेत आपल्याला. n ऑफ a ची किंमत किती दिलेली आहे? p ऑफ a पण दिलेला आहे 1/2 बरोबर p ऑफ n ऑफ a आहे 5 भागिले n ऑफ s. तिरकस गुणाकार करू आपण. या ठिकाणी 1चा आणि n ऑफ s चा गुणाकार. 1 गुणिले n ऑफ s बरोबर 5 गुणिले 2 म्हणजेच 5 दुनी 10. म्हणून उत्तर काय असेल आपलं? a बरोबर पर्याय क्रमांक A 10. म्हणून n ऑफ s ची किंमत असेल 10. n ऑफ s ची किंमत 10. प्रश्न तिसरा, एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या डॅश डॅश आहे. आपल्याला माहिती आहे एक फासा फेकला असता फाशावर अंक असतात 1 ते 6 पर्यंतचे, म्हणून आपल्याला काय मिळू शकेल? नमुना घटकांची संख्या एकूण मिळते 6, म्हणून पर्याय क्रमांक B. पुढचा प्रश्न, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता आहेत? आता आपल्याला माहिती आहे एकूण पत्त्यामध्ये पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 कार्ड असतात, म्हणून 52 शक्यता असतील. म्हणून पर्याय क्रमांक D 52. पर्याय क्रमांक D. प्रश्न 5वा, 1 ते 50 यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल. मग आता इथं जेवढ्या संख्या दिल्यात 1 ते 50 मधून आपल्याला मूळ संख्या निवडायच्यात आणि मूळ संख्या असण्याची संभाव्यता काढेल. तर आपल्याला माहिती आहे 1 ते 50 मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या माहिती असणं गरजेचे आहेत. आणि एकूण संख्या किती येतात? 50. मग यांची संभाव्यता काढायची आहे. मग या ठिकाणी 1 ते 50च्या दरम्यान मूळ संख्या आपल्याला माहिती आहे सुरुवातीला 2, 3, 5, 7. नंतर 10 ते 20 मध्ये कोणकोणत्या येतात? 11, 13, 17, 19. नंतर 20 ते 30 मध्ये 23, 29. त्यानंतर 30 ते 40 मध्ये 31, 37. ह्या सर्व मूळ संख्या येतात. आणि 40 ते 50 मध्ये 41, 43, 47. हे मोजा संख्या किती झाल्या एकूण पहा बरं. हे 4 आणि हे 4, 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15. म्हणजे एकूण संख्या मिळाल्या आपल्याला मूळ संख्या किती? 15. संख्या किती येतात? 15. आणि किती मधून निवडल्यात आपण? 50 मधून. म्हणून आपलं n ऑफ a काय असणार आहे? 15 आणि n ऑफ s असेल 50. मग जर किंमत जर ठेवली आपण या ठिकाणी n ऑफ s म्हणजेच 15 भागिले 50. करा भागाकार. कितीचा भाग बसतो? 5 न भाग जातो. 5 त्रिक 15, 5 10 50. म्हणून आपलं उत्तर असणार आहे 3/10.
मग पर्याय क्रमांक दिले का कुठं 310 उत्तर हो का, पर्याय क्रमांक ए 310. आणि असा एखादा प्रश्न ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा असू शकतो 310. त्यानंतर प्रश्न 6, खालील पर्यायापैकी कोणता पर्याय सर्वात जास्त संभाव्यता दर्शवतो. आता सर्वात जास्त संभाव्यता कोणती असणार आहे, 1. कोणत्याही घटनेची सगळ्याच म्हणजे यादृच्छिक प्रयोगामध्ये सगळ्यात जास्त संभाव्यता कोणती असते, 1 असते. मग आता इथं 1च्या जवळपास किमती असलेल्या कोणकोणत्या आहेत बघा, 58%, 1/2. हा तर प्रश्न 6, खालील पर्यायापैकी कोणता पर्याय सर्वात जास्त संभाव्यता दर्शवतो. ज्या घटनेची संभाव्यता 1 असते ती सर्वात, कोणत्याही घटनेची संभाव्यता ही काय असते, 1च असते. मग इथं 1च्या जवळपास किमती असणारे आपण चेक करू. 4/5 संक्षिप्त रूप दिलं तर किती येते, 0.8 येईल. इथं 0.83, इथं टक्केवारीमध्ये म्हणजे 0.58 आणि हे 1/2 म्हणजे 0.5. म्हणून सर्वात जास्त 0.83 1च्या जवळ जाणारी, म्हणून जास्त संभाव्यता दर्शवणारा पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 7वा प्रश्न, 2 फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या डॅश डॅश आहे. 2 फासे आपल्याला माहिती आहे, प्रत्येक फाशावर 1 ते 6 पर्यंत अंक 2 फेकलेले आहेत, म्हणून त्यांची नमुना घटकांची संख्या किती असायला पाहिजे, एकूण 36. म्हणून पर्याय क्रमांक सी 36. प्रश्न पहिला, खालील उपप्रश्न सोडवा. 1 गुणांचे प्रश्न. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश मिळणारा नमुना अवकाश S बरोबर HH, HT, TH, TT हा आहे. प्रश्न दुसरा, 1 फासा फेकला असता नमुना अवकाश लिहा. 1 मार्काचे प्रश्न आहेत हे. 1 फासा फेकला असता मिळणारा नमुना अवकाश S बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. प्रश्न तिसरा, 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा. नमुना अवकाश S बरोबर कार्ड किंवा कुठपर्यंत लिहायचे, 1 ते 25 पर्यंत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 कुठपर्यंत, असे 25 पर्यंत लिहिले आपण. N ऑफ S बरोबर 25. एक कार्ड काढण्यासाठी नमुना अवकाश. प्रश्न चौथा, अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर नमुना अवकाश लिहा. आता अंक काय दिले, 2, 3, 5 याच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे आणि अंकाची पुनरावृत्ती करायची नाही. मग S बरोबर हे घेतले आपण 2, 3, 2, 5 म्हणजेच 23, 25. नंतर सुरुवातीला 3 घेऊ, 3, 2, 3, 5 म्हणजेच 32, 35 आणि शेवटला 5 घेतल्याच्या नंतर 52, 53. म्हणून S बरोबर हा नमुना अवकाश मिळेल. नंतरचा प्रश्न, खालील प्रयोगासाठी घटना संच रूपात लिहा. 1 फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. S बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 फासा टाकला. मग घटना कोणती आहे, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. मग आता इथं समसंख्या कोणकोणती आहेत, 2, 4, 6. म्हणून A बरोबर 2, 4, 6 या समसंख्या आहेत. प्रश्न दुसरा आहे, खालील कृती पूर्ण करा. 2 गुणांचे प्रश्न. यामध्ये प्रश्न पहिला, फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. 1 फासा टाकला असता पुढील घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. घटना A, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. समजा S नमुना अवकाश आहे. S बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 दिलेला आहे. N ऑफ S बरोबर 6 मिळेल. घटना A, वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. मग A बरोबर आपण फक्त मूळ संख्या कोणत्या आहेत तेवढ्या ह्याच्यामध्ये पाहिजेत. 1 हे मूळ असते का, नाही, म्हणजे 2, 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. N ऑफ A बरोबर 3, P ऑफ A बरोबर N ऑफ A भागिले N ऑफ S हे सूत्र. मग N ऑफ A ची किंमत 3/6 म्हणजेच P ऑफ A बरोबर 1/2. प्रश्न क्रमांक 2, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश S व दिलेल्या घटनेतील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा. घटना A, कमीत कमी 1 छापा मिळणे आहे. घटना B, एकही छापा न मिळण्याची आहे. कृती, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश S बरोबर HH, HT, TH, TT. मग घटना A, कमीत कमी 1 छापा मिळण्याची आहे. मग आता कमीत कमी 1 मिळावा, मग 2 असतील तरी चालतील, म्हणून HH, HT, TH प्रत्येकी 1 H आहेच. मग घटना B, एकही छापा न मिळण्याची आहे. एकही छापा नाही म्हणजे H एकही घ्यायचं नाही, म्हणजेच काय मिळेल, फक्त आपल्याला TT. म्हणून B बरोबर TT. प्रश्न तिसरा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. घटना A, तो पत्ता लाल असणे.
समजा नमुना अवकाशी असा आहे म्हणून एन ऑफ एस बरोबर काय मिळेल आपल्याला 52. काढलेला पत्ता लाल असणे. एकूण लाल पत्ते किती 52 पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण लाल पत्ते किती असतात 13 चौकटचे पत्ते अधिक 13 बदामचे पत्ते म्हणून एन ऑफ ए बरोबर एकूण मिळाले 26. सूत्र पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. मग पी ऑफ ए बरोबर 26 भागिले 52 म्हणजेच याला संक्षिप्त रूप दिलं 1/2. 26 26 2 52 म्हणजे 1/2. प्रश्न चौथा. आदर्श हायस्कूलमधील एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी चष्मा वापरतात. वर्गातील एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडला तर तो चष्मा वापरणारा असल्याची संभाव्यता काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. वर्गात एकूण 30 विद्यार्थी आहेत म्हणून एन ऑफ एस बरोबर 30. घटना ए निवडलेला विद्यार्थी चष्मा वापरतो. एन ऑफ ए बरोबर मग किती विद्यार्थी चष्मा वापरतात 3 विद्यार्थी मग एन ऑफ ए बरोबर 3. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. सूत्र पी ऑफ ए बरोबर 3 भागिले 30. याला जर संक्षिप्त रूप दिलं तर बरोबर 1/10. पी ऑफ ए बरोबर 1/10. प्रश्न दुसरा बी. खालील उपप्रश्न सोडवा. प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा. समजा नमुना अवकाशी एस एन ऑफ एस बरोबर 52 कारण एकूण 52 पत्ते आहेत. समजा घटना ए काढलेला पत्ता इस्पिक असणे. 52 पत्त्याच्या कॅटमध्ये 13 इस्पिक पत्ते असतात. इस्पिकचे पत्ते किती असतात 13 म्हणून एन ऑफ ए बरोबर 13. सूत्र पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस बरोबर 13 भागिले 52 म्हणजेच पी ऑफ ए बरोबर 1/4. प्रश्न क्रमांक 2. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता दोन्ही नाण्यावर छाप मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. नमुना अवकाशी एस बरोबर 2 नाणी फेकलीत एच 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 टी टी एच टी टी. एन ऑफ एस बरोबर काय मिळेल 4 मिळेल. समजा घटना ए दोन्ही नाण्यावर छाप मिळणे. तर ए बरोबर दोन्ही नाण्यावर एच एच असलं पाहिजे. दोन्ही नाण्यावर एच एच असणारा फक्त एक तेवढा आहे एच एच. बाकी प्रत्येकी दोन्हीवर एच एच आहेत का नाही म्हणून ए बरोबर एच एच. एन ऑफ ए बरोबर 1. पी ऑफ ए सूत्र एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. तर पी ऑफ ए बरोबर 1/4. प्रश्न तिसरा. एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर लांक 6 पेक्षा मोठा असण्याची संभाव्यता काढा. मग येथे नमुना अवकाशी एस बरोबर 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस बरोबर 6. समजा घटना ए वरच्या पृष्ठभागावर लांक 6 पेक्षा मोठा आहे. मग आता ए बरोबर 6 पेक्षा वरच्या पृष्ठभागावर 6 पेक्षा मोठा अंक मिळू शकतो का आपल्याला या ठिकाणी नाही. म्हणून ए बरोबर काय असेल रिक्त संच म्हणजे एकही घटक असणार नाही. एकही घटक असणार नाही म्हणजेच एन ऑफ ए बरोबर काय मिळतं 0. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस बरोबर 0/6 म्हणून पी ऑफ ए बरोबर 0 म्हणजे 6 पेक्षा मोठा अंक असण्याची संभाव्यता काय येईल 0 येईल. क्रमांक 4. 3 नाणी फेकली असता छापा न मिळण्याची संभाव्यता काढा. नमुना अवकाशी एस बरोबर आता 3 नाणी फेकलीत एच 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 टी एच टी एच टी एच एच टी टी एच टी एच टी एच टी 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 टी. मग एन ऑफ एस बरोबर काय मिळालं 8. समजा घटना ए छाप न मिळणे ए ही आहे. तर ए बरोबर छाप न मिळणे म्हणजेच एच नसलेला याच्यामध्ये कोणता आहे फक्त शेवटचा टी 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 म्हणून ए बरोबर टी टी टी. एन ऑफ ए बरोबर 1. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/8. प्रश्न 5. एका खोक्यात 1 ते 30 संख्या लिहिलेली 30 कार्डे आहेत. त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले. कार्डावरील संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता काढा. समजा नमुना अवकाश एस एस बरोबर 1 2 3 4 5 6 कुठपर्यंत अशी संख्या असतील 30 पर्यंत. 1 ते 30 लिहिलेली कार्ड आहेत. मग एन ऑफ एस बरोबर 30. समजा घटना ए कार्डावरील संख्या 5च्या पटीत असणे. 5च्या पटीत असलेली संख्या म्हणजे 5चा पाढ असली 5 10 15 20 25 30. मग एन ऑफ एस बरोबर किती मिळालं 6. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस सूत्र बरोबर 6/30. संक्षिप्त रूप दिलं 6 1 6 6 5 30 म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/5. प्रश्न तिसरा आहे. खालील कृती पूर्ण करा. 3 गुणांचे प्रश्न. एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. घटना ए काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. घटना बी काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे. कृती. समजा नमुना अवकाश एस आहे. एन ऑफ एस बरोबर 5 + 6 + 2 म्हणजे 13. मग घटना ए काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. एन ऑफ ए बरोबर कॉफीची चॉकलेट किती आहे तर 6. मग एन ऑफ ए बरोबर 6. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस सूत्र तर पी ऑफ ए बरोबर 6/13. घटना बी काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे. पेपरमिंटचे चॉकलेट दिले 2. एन ऑफ बी बरोबर 2. तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस सूत्र तर पी ऑफ बी बरोबर 2/13. प्रश्न तिसरा बी. खालील उपप्रश्न सोडवा. 3 गुणांचे प्रश्न. 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. घटना ए पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. घटना बी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33
असणे. मग आता या ठिकाणी 2 फासे टाकलेत, आपल्याला माहित आहे 2 फासे टाकल्यामुळे मिळणारा नमुना अवकाश S बरोबर हे 1,1, 1,2, 1,3, 1,4 हे कुठपर्यंत घ्यावं लागेल आपल्याला 6,6 पर्यंत पूर्ण हे घेतला. मग n ऑफ S बरोबर काय मिळाला 36. घटना A पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती असणार आहे कमीत कमी 10. मग A बरोबर आता कमीत कमी 10 बेरीज असणार बघा. हे काय चौथ्या ओळीपर्यंत येऊ सगळ्यात 6 आणि 4 10. तिसऱ्या ओळीमध्ये 3 आणि 6 9 इथं तर येणार नाही. मग चौथ्या ओळीमध्ये 4,6 नंतर 5व्या ओळीमध्ये बघा 10 बेरीज 10 किंवा 10 पेक्षा जास्त असावे, कमीत कमी 10 सांगितले. 5,5 5,6 आणि नंतर 6,4 6,5 6,6 हे आपण सर्व घेतलेले आहे. तर 4,6 5,5 5,6 6,4 6,5 6,6 म्हणून n ऑफ A बरोबर 6. तर P ऑफ A बरोबर n ऑफ A भागिले n ऑफ S म्हणजे 6/36 म्हणजेच 1/6. नंतर घटना B पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. तर आता सगळ्यात जास्तीत जास्त पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 12 आहे, ते 33 असणं शक्य नाही. म्हणून B बरोबर रिक्त संच n ऑफ B बरोबर 0. P ऑफ B बरोबर n ऑफ B भागिले n ऑफ S 0/36 म्हणजेच P ऑफ B बरोबर 0. त्यामध्ये दुसरा प्रश्न 3 नाणी एकाच वेळी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. घटना A एकही छापा न मिळणे. घटना B कमीत कमी 2 छापा मिळणे. 3 नाणी एकाच वेळी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश S बरोबर HHH HHT HTH THH TTH HTH THT HTT TTT. मग n ऑफ S बरोबर 8. मग घटना A एकही छापा न मिळण्याची, तर A बरोबर काय असेल TTT म्हणून n ऑफ A बरोबर 1. P ऑफ A बरोबर n ऑफ A भागिले n ऑफ S म्हणजेच 1/8. दुसरी घटना B कमीत कमी 2 छाप मिळणे आहे. मग कमीत कमी 2 छाप म्हणजे 2 वेळेस H असावा, कमीत कमी 2 वेळेस असावा, 2 पेक्षा जास्त असला तरी चालतो. म्हणून B बरोबर HHH हे 3 H असणारा घेतल्यानंतर HHT HTH THH म्हणून n ऑफ B बरोबर 4. P ऑफ B बरोबर n ऑफ B भागिले n ऑफ S बरोबर 4/8 बरोबर 1/2. प्रश्न तिसरा 1 नाणे व 1 फासा एकाच वेळी फेकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. घटना A काटा व समसंख्या मिळणे. घटना B छापा व विषम संख्या मिळणे. 1 नाणे व 1 फासा एकाच वेळी फेकले असता मिळणारा नमुना अवकाश S बरोबर H,1 H,2 H,3 H,4 H,5 आणि H,6. त्याचप्रमाणे T सोबत सुद्धा 1 ते 6 अंक घेऊ. T1 T2 T3 T,4 T,5 T,6 म्हणून n ऑफ S बरोबर मिळाला 12. मग घटना A काटा व समसंख्या मिळणे. मग काटा पण पाहिजे समसंख्या पण पाहिजे म्हणून A बरोबर समसंख्या असणारे 2 4 6 आणि काटा असणारे T म्हणून T,2 T,4 T,6. n ऑफ A बरोबर 3. P ऑफ A बरोबर n ऑफ A भागिले n ऑफ S म्हणजे 3/12 बरोबर 1/4. दुसरी घटना B छापा व विषम संख्या मिळणे. तर B बरोबर विषम संख्या असतील आणि H सोबत H,1 H,3 H,5 म्हणून n ऑफ B बरोबर 3. P ऑफ B बरोबर n ऑफ B भागिले n ऑफ S म्हणजे 3/12 म्हणजे 1/4. प्रश्न चौथा फुगेवाला 2 लाल 3 निळ्या आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. मिळालेला फुगा लाल असणे, मिळालेला फुगा निळा असणे. येथे नमुना अवकाश S बरोबर किती फुगे येतं 2 + 3 + 4 म्हणजे 9 म्हणून n ऑफ S बरोबर 9. समजा A ही घटना मिळालेला फुगा लाल असणे. मग n ऑफ A बरोबर किती मिळेल 2. P ऑफ A बरोबर n ऑफ A भागिले n ऑफ S बरोबर 2/9. समजा B ही घटना मिळालेला फुगा निळा असणे. तर n ऑफ B बरोबर निळे फुगे असणारे ते एकूण 3 आहेत. मग P ऑफ B बरोबर n ऑफ B भागिले n ऑफ S बरोबर 3/9 म्हणजेच 1/. प्रश्न चौथा खालील उपप्रश्न सोडवा. 4 गुणांचे प्रश्न. एका साधारण वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा. एका साधारण वर्षात 365 दिवस असतात. एका वर्षात 52 आठवडे असतात. एका आठवड्यात 7 दिवस असतात. म्हणून एका आठवड्यात 1 रविवार तर 52 आठवड्यात 52 रविवार. तर 52 गुणिले 7 बरोबर 364 दिवस. पण पूर्ण इथं वर्षामध्ये 365 दिवस असतात. 365 वजा 364 केलं तर किती दिवस 1 दिवस शिल्लक राहिला. मग ह्या येणाऱ्या एका दिवशी येणारा वार कोणता आहे तो वार आपण काढू आणि येणारा हा वार म्हणजेच 53वा वार रविवार येण्याची संभाव्यता काढायची. म्हणून नमुना अवकाश S 1 वार आहे म्हणून S बरोबर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. n ऑफ S बरोबर मिळालं 7. समजा A ही घटना रविवार मिळण्याची आहे. मग n ऑफ A बरोबर रविवार याच्यामध्ये किती आहे तर फक्त एकच वेळेस आहे म्हणून n ऑफ A बरोबर
फक्त रविवार एन ऑफ ए बरोबर 1, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस बरोबर 1/7 म्हणून 53 रविवार येण्याची संभाव्यता 1/7 आहे. प्रश्न दुसरा असा पहिल्या प्रश्नासारखाच आहे. एका लीप वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा. फक्त ते साधारण वर्ष होतं, हे लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. एका वर्षात 52 आठवडे येतात, म्हणजेच 52 रविवार येतील. 52 गुणिले 7 बरोबर 364 दिवस झाले. मग आपल्याकडे 300 लीप वर्षात 366 दिवस आहेत. 366 वजा 364 तर किती दिवस उरले? 2 दिवस. तर ह्या 2 दिवसापैकी रविवार येण्याची संभाव्यता काढू, म्हणजेच 53 रविवार येण्याची संभाव्यता काढू. नमुना अवकाश एस बरोबर. मग आता 2 दिवस आहेत, मग त्या 2 दिवशी कोणते वार असू शकतील? सोमवार मंगळवार, मंगळवार बुधवार, बुधवार गुरुवार, गुरुवार शुक्रवार, शुक्रवार शनिवार, शनिवार रविवार किंवा रविवार सोमवार. म्हणून एन ऑफ एस बरोबर मिळाला 7. समजा ए ही घटना 53 रविवार येण्याची आहे. ए बरोबर शनिवार रविवार किंवा रविवार सोमवार रविवार येण्यासाठी. मग एन ऑफ ए बरोबर 2, तर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस बरोबर 2/7 म्हणून एका लीप वर्षात 53 रविवार येण्याची संभाव्यता 2/7 आहे. प्रश्न तिसरा. प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 1 ते 36 या संख्या लिहून तयार केलेली 36 कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर पुढील प्रत्येक घटनेची संभाव्यता काढा. नंबर 1. काढलेल्या कार्डावरील संख्या पूर्णवर्ग असणे, काढलेल्या कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे, काढलेल्या कार्डावरील संख्या 3ची विभाज्य संख्या असणे. येथे नमुना अवकाश एस बरोबर 1 2 3 4 5 6 डॅश 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 कुठपर्यंत 35 36 पर्यंत असतील, म्हणून एन ऑफ एस बरोबर 36. समजा ए ही घटना कार्डावरील संख्या पूर्णवर्ग संख्या असणे, तर ए बरोबर आपल्याला पूर्णवर्ग संख्या माहित आहेत. 1, 4, 9, 16, 25, 36 36 पर्यंतच कार्ड लिहिलेले आहेत, म्हणून ह्या सगळ्या पूर्णवर्ग संख्या. एन ऑफ ए बरोबर एकूण मिळाल्या ह्या 6. तर पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस म्हणजे 6 भागिले 36 बरोबर 1/6. दुसरी घटना. समजा घटना बी कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे, तर बी बरोबर या 1 ते 36 मधल्या मूळ संख्या लिहायच्यात सर्व आपल्याला. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 ह्या मूळ संख्या आहेत. मग एन ऑफ बी बरोबर एकूण मिळाल्या ह्या 11. तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस बरोबर 11 भागिले 36. तिसरी घटना. समजा घटना सी कार्डावरील संख्या 3ची विभाज्य संख्या असणे, तर सी बरोबर 3 भाग जाणाऱ्या संख्या 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30, 33, 36. मग एन ऑफ सी बरोबर 12. मग पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस सूत्र किमती ठेवू बरोबर 12 भागिले 36 संक्षिप्त रूप 1/3. शेवटचा प्रश्न 5वा. 5 गुणांचे प्रश्न 5वा 3 गुणांचे सृजनात्मक प्रश्न. त्यामध्ये पहिलं. एका पिशवीत 5 पांढरे चेंडू, काही निळे चेंडू. जर निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पांढरा चेंडू काढण्याच्या संभाव्यतेपेक्षा दुप्पट असेल, तर पिशवीतील निळ्या चेंडूची संभाव्यता काढा. इथं थोडंसं बघा. एका पिशवीत 5 पांढरे चेंडू आहेत आणि निळे चेंडू काही आहेत, दिलेले नाहीत आपल्याला. पण आपल्याला काय विचारलंय? फक्त त्यांची संभाव्यता काढायची आणि ह्या संभाव्यतेमध्ये दोन्हीमध्ये दुप्पट काय संबंध दिलेला आहे त्याचा विचार करू. मग समजा पांढरा चेंडू काढण्याची संभाव्यता आपण पी ऑफ ए गृहीत धरली, निळा चेंडू काढण्याची संभाव्यता पी ऑफ बी गृहीत धरली. मग पी ऑफ ए बरोबर एक्स मानलं. पी ऑफ ए बरोबर म्हणजे पांढऱ्या चेंडूची संभाव्यता एक्स. मग म्हणून निळ्या चेंडूची संभाव्यता काय आहे? त्याच्या दुप्पट आहे. बघा, पांढऱ्या चेंडू काढण्याच्या संभाव्यतेच्या दुप्पट पी ऑफ बी बरोबर 2x. पण आपणास माहीत आहे कोणत्याही घटनेची संभाव्यता म्हणजे जी काही यादृच्छिक प्रयोग केला तर त्याच्यामध्ये जेवढ्या काही घटना असतील त्या सगळ्या घटनेची संभाव्यता ही काय असते? 1 असते. म्हणून पी ऑफ ए अधिक पी ऑफ बी बरोबर 1. कारण इथं किती घटना दिलेल्या आहेत? 2. मग 2 घटनेची जर बेरीज केली तर संभाव्यता किती येते? 1च येते. म्हणून किमती ठेवू. x अधिक 2x बरोबर 1, 3x बरोबर 1, तर x बरोबर 1/3. म्हणून निळ्या चेंडूची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर काय गृहीत धरलं होतं आपण? 2x. तर बरोबर 2 गुणिले 1/3 म्हणजेच 2/3. यामध्ये दुसरा प्रश्न. एका फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 ही अंक असतील आणि तो फासा 2दा फेकला असेल, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार 0 असण्याची संभाव्यता काढा. आता तो फासा 2दा फेकला असता मिळणारा नमुना अवकाश. फक्त बदल काय केलाय आपल्याला? 0 ते 5 दिलेत. आपण जनरल फासा कसा असतो आपला? 1 ते 6 असतो, म्हणजे 6च्या ऐवजी 0 दिला. मग आपण त्या पद्धतीने एस बरोबर संख्या लिहू. 0,0, 0,1, 0,2, 0,3, 0,4, 0,5 अशा प्रकारे कुठपर्यंत सर्वच अंक घेऊन 5,5 पर्यंत
लिहिले. मग एन ऑफ एस बरोबर काय मिळालं 36. समजा ए ही घटना आहे, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांचा गुणाकार 0 असणे. आता अंकाचा गुणाकार 0 असण्यासाठी त्या ठिकाणी दोन्हीपैकी एक 0 असणं गरजेचं आहे. काही पहिली लाईन सगळ्याला एक एक 0 आहे आणि काही उभी लाईन अशी जरी पाहिलं याच्यामध्ये सुद्धा 0 आहे. मग मोजा हे 6 आणि हे 5, एकूण किती होतील मग एन ऑफ ए बरोबर 11. हे काही सगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस बरोबर 11 भागिले 36. प्रश्न तिसरा, एक भरकटलेले हेलिकॉप्टर आकृतीत दाखवल्याप्रमाणे आयताकृती जागेत पडले आणि असे समजते ते हेलिकॉप्टर आकृतीत दाखवलेल्या तळ्यात पडण्याची संभाव्यता किती. तर बघा इथं आयताकृती जागा दाखवलेली आहे आणि इथं हे आयताकृती तळ दाखवलेलं आहे. मग ह्याची लांबी रुंदी दिली आहे, ह्याची लांबी 9 मीटर आहे आणि हे 4.5 मीटर आहे असं. आणि नंतर इथं तळ्याची मापं डायरेक्ट दिले नाहीत, पण आपल्याला इथं तळ्याची मापं लक्षात येईल. हे अंतर टोटल किती आहे, इथून इथपर्यंत 6 आणि इथून इकडचं तळ्यापासून इकडं 2. तर हे माप इथून इकडचं काढता येईल आपल्याला. 9 मधून 6 गेले 3 राहील आणि इकडं असं हे टोटल 4.5 आहे. 4.5 मधून जर 2 गेले तर हे किती राहतील 2.5. मग येथे नमुना अवकाश S बरोबर आयताकृती जागेचे क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर माहिती आहे, लांबी गुणले रुंदी बरोबर 9 गुणले 4.5. तर एन ऑफ एस बरोबर काय मिळणार आहे आपल्याला 40.5 चौरस मीटर. समजा ही घटना हे हेलिकॉप्टर तळ्यात पडण्याची आहे. मग तळ्याची लांबी बरोबर काय आहे 9 वजा 6 3 मीटर, रुंदी 4.5 वजा 2 2.5 मीटर. म्हणून एन ऑफ ए बरोबर तळ्याचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल घटनेसाठी आणि 3 गुणिले 2.5 म्हणजे 7.5 चौरस सेंटीमीटर. मग हेलिकॉप्टर तळ्यामध्ये पडण्याची शक्यता पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस 7.5 भागिले 40.5 बरोबर 75 भागिले 405. परत याला भाग देऊ आपण, कितीनं भाग बसेल 5नं, 15 × 75 आणि 85 40 5 × 5. परत 15 भागिले 81, परत ह्याला भाग दिला 3नं भाग जाईल 5 भागिले 27 मिळेल. मग 5 भागिले 27ला आणखी संक्षिप्त रूप दिलं तर 0.185. म्हणून ते हेलिकॉप्टर तळ्यात पडण्याची संभाव्यता 5 भागिले 27 असेल. हा प्रश्न बोर्ड परीक्षेला 2 वेळेस विचारलेला आहे. A, B, C हे 3 घोडे एका शर्यतीत आहेत. A घोडा जिंकण्याची संभाव्यता B पेक्षा दुप्पट आहे आणि B घोडा जिंकण्याची संभाव्यता C घोड्याच्या संभाव्यतेच्या दुप्पट आहे. तर प्रत्येकाची जिंकण्याची संभाव्यता काढा. मग समजा A घोडा जिंकण्याची संभाव्यता P ऑफ A गृहीत धरली, B घोडा जिंकण्याची संभाव्यता P ऑफ B, C घोडा जिंकण्याची संभाव्यता P ऑफ C. मग आपण समजा P ऑफ C बरोबर x म्हणजे C घोडा जिंकण्याची शक्यता x गृहीत धरली. मग उदाहरणातील अटीनुसार P ऑफ B बरोबर काय असेल, C च्या दुप्पट म्हणजे 2x. म्हणून P ऑफ A बरोबर B च्या दुप्पट म्हणजे 2 गुणिले 2x बरोबर 4x. मग आपणास माहीत आहे पूर्ण एखाद्या प्रयोगामध्ये सर्व घटनांची संभाव्यता ही 1 असते. म्हणून P ऑफ A अधिक P ऑफ B अधिक P ऑफ C बरोबर 1. तर 4x अधिक 2x अधिक x बरोबर 1. तर 7x बरोबर 1. तर x बरोबर 1/7. म्हणून P ऑफ A बरोबर 4x बरोबर 4 गुणिले 1/7 म्हणजे 4/7. P ऑफ B बरोबर 2x बरोबर 2 गुणिले 1/7 बरोबर 2/7 आणि P ऑफ C बरोबर x म्हणजेच 1/7. हे तिन्ही घोड्याच्या जिंकण्याच्या शक्यता आहेत. एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला तर लाल चेंडू आणि निळा चेंडू यांच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2:5 आहे. तर निळ्या चेंडूची संभाव्यता काढा. समजा लाल चेंडूची संभाव्यता P ऑफ A गृहीत धरली, निळ्या चेंडूची संभाव्यता P ऑफ B. मग यांच्या संभाव्यतेचं गुणोत्तर दिले आपल्याला 2:5 आहे. मग समजा गुणोत्तराची समानपट x मानू. मग P ऑफ A बरोबर काय मिळेल आपल्याला 2x म्हणजेच लाल चेंडूची संभाव्यता 2x आणि P ऑफ B निळ्या चेंडूची संभाव्यता 5x. मग आपल्याला माहित आहे कोणत्याही प्रयोगामध्ये जेवढ्या काही घटना दिल्या त्या सर्व घटनांची संभाव्यता किती असते 1 असते. म्हणून P ऑफ A अधिक P ऑफ A बरोबर 1. 2x अधिक 5x बरोबर 1. तर 5 आणि 2 7x बरोबर 1. तर x बरोबर 1/7. तर म्हणून P ऑफ A बरोबर काय गृहीत धरले आपण 2x गुणोत्तर दिलेलं आहे. तर 2 गुणिले 1/7 बरोबर 2/7. P ऑफ B बरोबर 5x बरोबर 5 गुणिले 1/7 म्हणजेच 5/7. म्हणून निळ्या चेंडूची संभाव्यता बरोबर 5/7. अशा पद्धतीने आपण संभाव्यता पाठाचे पूर्ण क्वेश्चन बँकेत जेवढे काही प्रश्न दिले ते सर्व आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
माझ्या चॅनलवर तुम्हाला बीजगणिताचे सर्वच्या सर्व जेवढे काही प्रकरण आहेत सर्व प्रकरणाच्या क्वेश्चन बँकेची उत्तरं पूर्णपणे तुम्हाला मिळणार आहेत. धन्यवाद.